श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकनो सावधान. येत्या 45 दिवसात तुमच्यासोबत असं काही घडणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. हा चालू महिना, यात येणारी अमावस्या, पौर्णिमा तुमच्या नशिबाचं बंद कुलूप उघडवणाऱ्या चाव्या ठरणार आहेत. 2020 पासून सुरू असलेला तुमचा मानसिक छळ, पैशाची चणचण आणि नात्यामधील दगाबाजी आता कायमची संपणार असून, पण जर तुम्ही घरामध्ये ठेवलेल्या या एका चुकीच्या वस्तूकडे दुर्लक्ष केलं तर शनीची जाते जाती साडेसाती महाभयंकर रूप घेऊन येऊ शकते. त्यामुळे कुंभराशीच्या जातकानो, गेल्या 5 वर्षात तुम्ही जे काही साडेसातीमध्ये सहन केलंय ते फक्त तुमचं काळीजच आणू शकतं. मी कधी कुणाचं वाईट केलं नाही, तरी माझ्यात नशिबात एवढा छळ का? हा प्रश्न जर तुम्हाला छळत असेल तर या विधेयकाचा आणि शनिदेवाचा अंतिम न्याय आता सुरू झालाय. ज्या ज्या लोकांनी तुमचा गैरफायदा घेतला, तुम्हाला फसवलं आणि तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी बनवलं, त्या सर्वांचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. कुंभराशीच्या जातकांनो, येत्या काही आठवड्यातच तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या कोणत्या जवळच्या व्यक्तीचा पर्दाफाश होणार आहे. रखडलेले विवाह, पैशाची कोंडी आणि व्यवसायातील मंदी एका झटक्यात कशी गायब होणार, आणि अशी कोणती गोष्ट आहे जी शनिवारी केल्यास तुम्ही कंगाल होऊ शकता? शनिदेवाचा हा अंतिम न्याय आणि 3 चमत्कारिक महाउपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक सेकंदही मिस करणं तुम्हाला महागात पडू शकतं. तर कुंभराशीचा जातकनो, शनीची साडेसाती तुमच्या आयुष्यात कशी आली, तिने तुम्हाला कसं तोडलं, हे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला येणारा सुवर्णकाळ समजणार नाही. शनीची साडेसाती एकूण 7.5 वर्षाची असते. शनीची साडेसाती ती 3 वेगवेगळ्या टप्प्यात असते. 2020 मध्ये जेव्हा हा प्रवास सुरू झाला, तेव्हा पहिल्या 2.5 वर्षात शनिदेव तुमच्या डोक्यावर स्वार होते. याच काळात तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला. न केलेल्या चुकांचे आळ तुमच्यावर आले आणि कोर्ट कचेरी, पोलीस ठाण्याच्या पायऱ्या चढण्याची वेळ अनेकावर आली सुद्धा होती. कुंभराशीच्या जातकांनो, डोक्यावरून उतरल्यावर साडेसातीचा दुसरा टप्पा तुमच्या छातीवर म्हणजे थेट हृदयावर आला. हा काळ तुमच्यासाठी सर्वात जास्त वेदनादायी ठरला, कारण या काळात शनीने तुमच्या भावनाशी खेळणाऱ्या लोकांचे बुरखे फाडले. ज्यांच्यासाठी तुम्ही रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्यांनीच ऐन संकटाच्या वेळी तुमचे हात सोडले. तुमच्या घरात विनाकारण क्लेश, वाद आणि मानसिक तणाव वाढला होता की स्वतःच्याच घरात तुम्हाला गुदमरल्यासारखं वाटू लागलं होतं. कुंभराशीच्या जातकनो, आता चालू जून 2026 मध्ये साडेसातीचा हा दुसरा टप्पा संपून तिसरा व अंतिम टप्पा तुमच्या पायावर आलाय. पायावर साडेसाती आल्यामुळे तुम्हाला सध्या प्रचंड शारीरिक थकवा, नसाचे आजार व पाय दुखण्याच्या समस्या जाणवतही असतील. पण ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत गुप्त नियम आहे. शनिदेव जेव्हा पायावरून उतरतात, म्हणजे साडेसाती जेव्हा संपत आलेली असते, तेव्हा ते जाता जाता त्या जातकाला राजा बनून मात्र नक्की जातात. तुमच्या आयुष्यातील हाच तो टर्निंग पॉईंट आहे, जो येत्या 45 दिवसात सुरू होणार आहे. कुंभराशीच्या जातकांनो, आता तुमचे डोळे उघडण्याची व नात्यामधील सर्वात मोठं कटू सत्य स्वीकारण्याची वेळ आली आहे. शनिदेव जेव्हा तुमच्या छातीवर म्हणजे थेट हृदयाच्या जवळ आले, तेव्हा त्यांनी तुमच्या भावनाची परीक्षा घ्यायला सुरुवात केली होती. यात सर्वात मोठा परिणाम झाला तर तुमच्या अगदी जवळच्या, विश्वासातल्या आणि ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, अशाच लोकांनी तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला होता. त्यांना तुम्ही संकटात साथ दिली. त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधून झाल्यावर तुमच्याशी अंतर राखलं होतं. हा भावनिक धक्का तुमच्यासाठी खूप मोठा होता मित्रांनो, पण हे सत्य समोर येणं तुमच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कुंभराशीच्या जातकांनो, सर्वात मोठा दोष जो तुमचा आहे तो म्हणजे तुमच्या साफ, प्रामाणिक आणि निष्पाप स्वभावाचा. तुम्ही इतके दयाळू आहात की समोरचा व्यक्ती तुमचा शत्रू असला तरी, तो अडचणीत असेल तर तुम्ही स्वतःचं नुकसान करूनही त्याला मदत करायला धावून जाता. तुम्ही प्रत्येकामध्ये फक्त चांगुलपणा आणि आपुलकी शोधत राहिलात, पण स्वार्थी दुनियेने तुमच्या या चांगुलपणाच्या तुमची कमजोरी समजलं आणि या साडेसातीने तुम्हाला हा सर्वात मोठा धडा शिकवला आहे की प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवणं बंद करावं, कारण प्रत्येक गोड बोलणारा चेहरा तुमचा हितचिंतक असू शकत नाही. कुंभराशीच्या जातकानो, जर गेल्या काही दिवसात तुमची काही जुनी नाती तुटली असतील, मित्र दूर झाले असतील किंवा घरात विनाकारण वाद झाले असतील, तर अजिबात दुःख करू नका किंवा पश्चाताप करू नका.
हा शनिदेवाचा तुमच्यावर असलेला सर्वात मोठा छुपा आशीर्वाद आहे. शनीने तुमच्या आयुष्यातून त्या सर्व कपटी, नकारात्मक लोकांना कायमचं बाहेर काढले, जे तुमच्या पाठीमागे तुमचं वाईट चिंतत होते. खोट्या नात्याचा हा पडदा फाटल्यानंतर आता येत्या 45 दिवसात तुमच्या आयुष्यात अत्यंत प्रामाणिक, हक्काच्या आणि तुम्हाला खरी साथ देणाऱ्या माणसांची एंट्री मात्र होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आता आपण बोलणार आहोत तुमच्या आयुष्यातील अशा एका महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर, ज्याने तुम्हाला गेल्या काही वर्षात सर्वात जास्त मानसिक त्रासही दिलाय. तो विषय म्हणजे तुमचं करिअर, पैसा आणि रखडलेला विवाह. शनी हा अत्यंत संत धोरणी ग्रह मानला जातो, त्यामुळे 2020 पासून तुमच्या विवाहाच्या बोलण्यामध्ये सतत मोठे अडथळे येत होते. अनेक वेळा अगदी शेवटच्या क्षणी जमलेले लग्न मोडणे, साखरपुडा होऊन नातं तुटणं किंवा योग्य स्थळ न मिळणं यामुळे तुम्ही व तुमचं कुटुंब प्रचंड चिंतेत होतं. पण ग्रहाची ही वक्रदृष्टी आता बदलणार असून येत्या काळात रखडलेले विवाह योग अत्यंत वेगाने जुळून येणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा हे ब्रह्मांड आणि शनिदेव तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळवून देण्यासाठी स्वतः मार्ग तयार करत असते. तुमच्या लग्नाला किंवा करिअरच्या प्रगतीला जो काही इतका वर्ष उशीर झाला आहे, त्यामागं शनिदेवाचा एक मोठा शुभ संकेत होता. कारण तुम्हाला एखादी सामान्य व्यक्ती नाही, तर तुमच्या आयुष्याला, तुमच्या संघर्षाला आणि तुमच्या सात मनाला पूर्णपणे समजून घेणारा एक अत्यंत उत्तम, सुसंस्कारी आणि भाग्यवान जीवनसाथी मिळणार आहे. जो वेळ लागला तो केवळ तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट व्यक्ती शोधण्यासाठी लागला. त्यामुळे झालेला उशीर हा तुमच्या भविष्याच्या दृष्टीने फायद्याचाच ठरला आहे, हे आता तुमच्या लक्षात येईलच. कुंभ राशीच्या जातकांनो, या चालू महिन्यात किंवा येत्या 45 दिवसाच्या शुभ टाईमलाईनमध्ये तुमच्या करिअरला, नोकरीला आणि व्यवसायाला एक अशी नवी अनपेक्षित कलाटणी मिळणार आहे, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहिली होती. पैशाची जी कोंडी झाली होती, अडकलेले पेमेंट असो किंवा रखडलेले धन, आता हळूहळू सुटू लागेल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग सुद्धा मोकळे होतील. ग्रहाची ही अद्भुत स्थिती दर्शवत आहे की नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमचे जे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा किंवा तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करत होते, ते सुद्धा आता स्वतःहून नामोहरम होतील. तुमच्या संयमाचं आणि कष्टाचं गोड फळ मिळवण्याचा आता सुवर्णकाळ सुरू होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की इतके दिवस देवाधर्माचे उपाय करूनही तुमच्या आयुष्यातील संकटे आणि दारिद्र्य कमी का होत नाहीये, तर याचं मुख्य कारण तुमच्या घरातच लपलेलं असू शकतं. शनिदेव हे शिस्त, स्वच्छता आणि कर्माचे प्रतीक आहेत. जर तुमच्या घराच्या छतावर, गॅलरीत किंवा स्टोअर रूममध्ये बंद पडलेली जुनी घड्याळे, गंजलेले खिळे, न वापरलेले जुने लोखंडी सामान, जुने पाईप्स आणि वाकड्या तिकड्या तारा पडलेल्या असतील, तर त्या तुमच्या घरात प्रचंड मोठी नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहेत. हा भंगार कचरा शनीच्या क्रोधाला थेट आमंत्रण देतो. त्यामुळे हा व्हिडिओ संपताच अशा वस्तू घरातून आत्ताच्या आत्ता बाहेर काढा. कुंभ राशीच्या जातकांनो, नशिबाची पूर्ण साथ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये आणि राहणीमानात काही अत्यंत महत्त्वाचे बदल करावे लागतील. या 7.5च्या अंतिम काळात स्वतःसाठी काळे किंवा निळे कपडे खरेदी करणे आणि ते वापरणे पूर्णपणे टाळा, कारण हे रंग शनीच्या प्रभावाला अधिक तीव्र करतात, ज्यामुळे तुमची मानसिक चिडचिड आणि पैशांचा अपव्यय वाढू शकतो. यासोबतच शनिवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या लोखंडी वस्तू, तेल, काळ्या वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्याची चूक कधीही करू नका, अन्यथा विनाकारण जुनी आर्थिक संकटे पुन्हा डोकेवर काढू शकतात. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात किंवा कार्यस्थळावर जर एखादे जुने, तुटलेले लाकडी फर्निचर किंवा बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतील, तर ती तात्काळ दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा. शनिवारच्या दिवशी कोणाचेही वापरलेले जुने सामान, कपडे किंवा सेकंड हँड गाडी खरेदी करणे तुमच्या प्रगतीला थेट खीळ घालू शकते. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुशोभित ठेवा, तिथे कधीही कचरा साचू देऊ नका. जेव्हा तुम्ही या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या नियमांचे पालन कराल, तेव्हाच शनिदेव प्रसन्न होतील आणि तुमच्या घरातून गरिबी व मानसिक तणाव कायमचा दूर होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या महाउपायांची, जे तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपवून सुखाचे दिवस सुरू करणार आहेत. जर तुम्ही सध्या अत्यंत भीषण आर्थिक संकटातून जात असाल, पैशांची सतत चणचण भासत असेल किंवा डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला असेल, तर हा एक चमत्कारिक उपाय नक्की करा. मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाशी एक नवीन काडेपेटी, मॅचबॉक्स ठेवून या आणि तुमच्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करा. हा छोटासा वाटणारा उपाय
तुमच्या आयुष्यातील पैशांची नड दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, 7.5च्या अंतिम टप्प्यात जर तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी भेडसावत असतील किंवा घरात सतत वाद होत असतील तर शनिवारी दानधर्माला सुरुवात करा. शनिवारी काळे तीळ, मोहरीचे तेल किंवा काळे कपडे गरजू लोकांना दान करा. इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की हे काळे कपडे किंवा वस्तू तुम्हाला स्वतःसाठी खरेदी करायच्या नाहीत, तर केवळ दानासाठी वापरायच्या आहेत. यासोबतच दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे वाचन केल्याने शनिदेवाचा प्रकोप शांत होतो आणि तुम्हाला एक कमालीची मानसिक शांतता लाभते. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या नात्यांमधील विनाकारण होणारे वाद मिटवण्यासाठी आणि नशिबाचे बंद कुलूप उघडण्यासाठी पिंपळाच्या झाडाचा हा महाउपाय दर शनिवारी आवर्जून करा. शनिवारच्या दिवशी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. शनिवारी पिंपळाच्या झाडावर प्रत्यक्ष विष्णूजींचा आणि महालक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे तिथे केलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. हे सोपे उपाय श्रद्धेने करा. येणारा काळ तुमच्यासाठी नक्कीच आनंदाचा आणि यशाचा ठरेल. कुंभ राशीच्या जातकांनो, शनिदेवाच्या कृपेने तुमचा सुवर्णकाळ आता सुरू होत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या मनात शनिदेवाप्रती किती श्रद्धा आहे हे दाखवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच जय शनिदेव किंवा जय हनुमान नक्की लिहा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. धन्यवाद. जय शनिदेव.